जुगाड मित्रांनो, आपण उन्हाळ्यामध्ये हरळीसाठी राऊंडअप हे औषध फवारलं होतं या फवाऱ्याने. तर आता आपल्याला सर्कीला जे कॅम्प्युटर हे औषध हाणण्यासाठी आपल्याला फवारा हे धुवून काढण्यासाठी आपण एक जुगाड म्हणजे बघू शकता, नवीन सोपी पद्धत. आपल्याला फवारा धुवून काढण्यासाठी आपण प्रथमतः पाणी टाकून घेतलं फवाऱ्यामध्ये. कमी टाकलेलं 2 लिटर पाणी टाकलं फवाऱ्यात आणि त्याच्यामध्ये एक डिटर्जंट पावडर व्हील हे वापरलेले. आणि आपण त्याच्यामध्ये धुवून काढण्यासाठी जे काही वॉशिंग मशीन असते ती वॉशिंग मशीन आपण फवाऱ्याच्याच साह्याने, फवारच्या नवजेलच्या साह्याने ही वॉशिंग मशीन बघा, जे वॉशिंग करण्यासाठी जे मशीन प्रेशर मारते त्याप्रमाणे हे स्वतःला फवारा धुवून काढतो. ते कसं काढतो ते आपण प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला दाखवत आहे. तर आपण बघू शकता, आपण फवारा चालू करता प्रथमतः हे बघा. तर याला आतून या प्रकारे चौकोन असं बिंगून घ्यायचं. या नवजेलच्या याच्यामुळं बरोबर सेट ना धुवून निघतं. हे बघू शकता आपण, बघा या प्रकारे प्रेशर मारत आहे. तर याच प्रकारे फवारा धुवून घ्यायचा एकदम. याला काही पाणी जरी गेलंच फवाऱ्यात तरी याला काही खराब होण्याची शक्यता नसते. त्याच्यामुळं त्यानेच फवारा असा धुवून घ्यायचा. आणि शक्यतो ज्यावेळेस आपण फवारा धुतो त्यावेळेस गरम पाणी टाकून घ्यायचं. तर या प्रकारे आतून एकदम असं स्वच्छ धुवून घ्यायचा फवारा, म्हणजे प्रेशरनं ऑटोमॅटिक निघून जातं. गरम पाणी आणि आपलं व्हील पावडर हे टाकून आपण स्वच्छ प्रकारे धुवून काढलेलं आहे. त्याच्यामध्ये एक शॅम्पूची पुडी टाकलेली आपण, कोणती वापरू शकता आपल्याकडे उपलब्ध असलेली. या प्रकारे त्यानेच वॉशिंग चालू आहे. जेणेकरून ते राऊंडअपचे जे औषध फवाऱ्याला जे लागलेलं आहे हे निघण्यासाठी फायदा होतो. म्हणजे आपण हाताने जास्त धुवू शकत नाही फवारा, हे प्रेशरनं ऑटोमॅटिक निघून जातं आहे आणि जास्त पाणी लागत नाही. म्हणजे जे पाणी नवजेलना पडतं आहे ते ऑटोमॅटिक फवाऱ्यातच पडते. त्याच्यामुळे हे जुगाड शेतकऱ्यासाठी एकदम उपयोगी. काही शेतकऱ्याकडून नजर चुकीनं जर फवाऱ्यात राऊंडअपचं औषध फवारलेलं असेल आणि 30 टाकी जर आपण कपाशी लहान असताना जर पहिल्या फवारणीसाठी वापरली तर शेतकऱ्याचं भरपूर नुकसान होते. त्याच्यामुळं हे वेळेतच फवारा धुवून घेणं आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी आपण हे जुगाडाचा अवलंब केलेला आहे. तर मित्रांनो बघा, या प्रकारे आपण फवारा धुवून घेण्यासाठी ट्रे टाकी त्याच्यासाठी हा जुगाडाचा अवलंब केलेला आहे. तुम्हाला हा जुगाड कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता. आणि हे धुवून झाल्याच्या नंतर आपण एकदम स्वच्छ पाणी घेऊन डबल 1-2 वेळेस पाणी मोटर चालू ठेवून पाणी नवजेलच्या साह्याने बाहेर काढून टाकायचं. म्हणजे जेणेकरून या नळीतले जे औषध आहे हे निघून जाईल. तर या प्रकारे आपण राऊंडअपच्या किंवा कोणत्याही तणनाशकच्या स्प्रे पंपाचं स्वच्छ प्रकारे धुवून आपल्या दुसऱ्या फवारणीसाठी उपयोगात आणू शकतो. आपल्याकडे सुमो गोल्ड या कंपनीचा फवारा